आज आम्ही मुठे आणले आहेत बाजारातून. मी आज कवटा भरणार आहे बेसन पिठाने आणि याचा रस्सा करायचा आपल्याला. रस्स्यासाठी लागणारी सगळ्यासाठीच लागणारी साईज सांगते. लाल तिखट, गरम मसाला, हळद, 3 कांदे कापून घेते छोटे, आलं लसूण पेस्ट आणि हा आपला गोडा मसाला आहे. कांदा, खोबरं, लसूण, आलं, त्याचा तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. लसूण घेतले फोडणीसाठी, असे टेचून टाकायचे, छान चव लागते. आणि कढीपत्ता थोडासा घेऊया. टोप तापेपर्यंत गॅस फास्ट ठेवला आहे. टोप गरम झालं आपलं. तेल टाकून घेऊया. तेल तुमच्या प्रमाणे टाकू शकता, कमी जास्त. आता आपले मुठे खूप आहेत त्याच्यामुळे मी जास्त टाकते जरा. तेल चांगलं गरम झालं की आपण लसूण आणि कांदा टाकून घ्यायचा. लसूण आपण थोडी टेचून घ्यायची सालीसकटच, जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं दाबून घ्यायची म्हणजे तेलात चांगली ती तडतडेल. अशा प्रकारे आता सालीसकट आपण तेलात टाकणार आहोत. लसूण टाकले. लसूण असे टाकून बघा तुम्ही, चव लागते. आता आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो फोडणीसाठी टाकत आहोत. तो सगळ्या नाही टाकत आहे मी. आपल्याला ज्या मुठ्यांच्या कवट्या भरायच्या आहेत त्या बेसन पिठामध्ये टाकण्यासाठी थोडंसं ठेवते. आता आपण कढीपत्ता टाकूया. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. लाल तिखट टाकून घेऊया. 1 चमचा हळद, धना पावडर 2 चमचे, घरगुती लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं टाकू शकता तुम्ही. कलरचे अजून मसाले असेल तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे एक काश्मीरी लाल तिखट आहे, पण ते बुक्का आहे, पेस्ट नाही आहे, म्हणजे पावडर नाही आहे. मी थोडीशी ती ॲड करते चवीसाठी. आणि आता आपण यात मुठे टाकून घेऊया. आणि ह्या ज्या नांग्या आहेत त्याचं आपण मिक्सरला बारीक वाटून त्याचं पाणी काढून टाकणार आहोत, त्याने अजून चव येते. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग पाणी ॲड करायचं आहे. मेन बेसन भरलेली कवटी यात टाकणार नाही आहे, फ्राय करणार आहे वाफेवर, तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण पाणी टाकूया शिजायला. पाणी टाकून घेऊया. हे बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे. आणि आपण जे वाटण दाखवलं तुम्हाला ते मी नंतर लावणार शिजल्यानंतर. आता आपण झाकण टाकून घेऊया आणि एक वाफ काढायची. वाफ आलेली आहे. आता आपण ज्या नांग्या होत्या त्या मिक्सरला लावल्या, त्याचं पाणी काढलंय गाळून, तो टाकूया. त्याने चव चांगली लागते. आणि आपल्याकडे जो मसाला आहे गोडा तो लावून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एक वाफ काढून घ्यायची की आपलं कालवण तयार आहे. चवीनुसार मीठ आणि आता एक कढी येऊन द्यायचं आहे मस्त.
रस्सा आपला तयार आहे कालवण. आता उतरून घेऊया. आपण कोथिंबीर टाकूया वरनं बारीक चिरलेली. बेसन तयार करून घेऊया. 1 वाटी बेसन, 1 वाटी तांदूळाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, थोडंसं कढीपत्ता आपण चिरून टाकणार आहेत बारीक, असं चुरून टाकायचं, टेस्ट चांगली येते. हळद, धना पावडर, चवीनुसार लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ. आता आपण हा जो कवटीमधून मांदा असतो तो निघालेला आहे, त्याच पाण्यामध्ये आपण पीठ भिजवून घेणार आहोत. लागलं तर पाणी टाकूयात नंतर. हातानेच स्मॅश करायचं आहे चांगलं, जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि घट्टही नाही. पीठ आपलं मळून झालं आहे. आता वाटीमध्ये भरून घेऊया. ही वाटी दाबून भरायचं आहे म्हणजे कोपऱ्यात जाईल. आता सगळ्या वाट्या अशा तुम्हाला भरून दाखवते. नंतर मिळूयात. पॅन गरम झालं आपलं, ऑइल टाकून घेऊया. थोडं गरम झालं की आपण भरलेली कवटी फ्राय करून घेऊया. नंतर भेटूया. कढीपत्ता टाकायचा. तुम्ही लसूणही टाकू शकता तेथून. आता गॅस स्लो करून झाकण ठेवायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं गॅस झाकण. आता आपण झाकण काढूया. असं मस्त उकळल्यात. आता आपण पलटी करून द्यायचं आहे. दोन्ही साईडने चांगलं शेकून घ्यायचं आहे, म्हणजे परत झाकण ठेवायचं आपल्याला. या प्रोसेसला तेलही जास्त लागत नाही.